पंढरीनाथ भगवान की. बसलेली जय तरी म्हणा ना. आदिशक्ती मुक्ताबाई की. कीर्तन झाल्यावर पहिल्या पंक्तीला बसा पण जय म्हणा. छत्रपती शिवाजी महाराज की. असं कीर्तन माझ्याकडं जय तुमच्याकडं. धर्मवीर संभाजी महाराज की. जमलात. एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण. कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणाची. कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. समोरच्या बॉक्समध्ये अजून आवाज वाढवा माझा. अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकम तुरीयम. प्रसन्नम प्रपन्न हार्ती देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरे चरण संतांची. हा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू श्री बाबाजी सद्गुरुदास तुका. समचरण सरोजम सांद्रणीला उदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम. सदेधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजं स्फुरितं प्रदेशं. विधीन्द्रादिदेवो सदा स्तूयमानो. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. टाळी वाजवत जा. निवृत्ती उदारा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा. उदारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्यत्रय जननी देवाचे. एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग जगत उद्धारक जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा चारचरणांचा समोर बसणाऱ्या समाजाला आवाहन करणारा उद्बोधन करणारा प्रबोधन करणारा अभंग आहे. साधूनं उद्बोधन करावं, साधूनं प्रबोधन करावं, साधूनं सांगावं आणि आम्ही साधूच ऐकावं याच्या पाठीमागं भलं मोठं कारण आहे. साधूचं ऐकलेलं कधी वायाला जात नाही. तुमचं आमचं ऐकलेलं कधी फायद्याला येत नाही. साधूच्या बोलण्यानं सहज समाजाचा उद्धार आहे. आपल्या काकुलतीला येण्यानं सुद्धा समाजाचा उद्धार नाही. साधूच्या सहज भजनानं भगवंताची प्राप्ती आहे यात नवल नाही हो. साधूनं भगवंताला शिव्या जरी घातल्या ना तरी देवाला त्या गोड लागतात. पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभा राहून जनाबाई देवाला शिव्याच घालत होती ना. गच्च भरलेलं पंढरपूर 8-8 तास माणसं थांबायची देवाच्या दर्शनाकरता. नामदेव पायरीचं दर्शन घेतात ना लोक, तिथंपासून गर्दी होती महाद्वारात. माणसं तुडवत तुडवत जनाबाई पुढे यायची. पहाटेची वेळ, सूर्य पूर्वेला उगवलेला, पाखरं घरट्यातून जागे, लेकरं आईजवळ असताना जनाबाई मात्र जगाच्या बापाजवळ. पांडुरंगा भांडण आहे आमचं तुझ्याबरोबर. आणि मग माणसं बघायची सगळी आणि जनाबाईच्या शिव्या चालू व्हायच्या. अरे अरे इठ्या मुळ मायेच्या कारट्या. एकानं धाडस करून विचारलं, जनाबाई एवढ्या भारीतल्या शिव्या येतात तुम्हाला? तुमचं माहेर शेंद्रे तर नाही ना हो? तुम्हाला कसं कळलं? मग इतक्या भारीतल्या कशा काय शिव्या देता? जनाबाई म्हणाले, अजून भारीतले येतात.
तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड. जनाबाई का देवाला शिव्या देता हो? जनाबाईनं उत्तर द्यावं, शिव्या दिलेल्या दिसतात, त्याच्यावर प्रेम केलेलं दिसत नाही का? जनी बैसली न्हायाला, पाणी नाही ईसान्याला. आंघोळीला गेले तर गरम पाणी कमी पडलं तर देव चुलीला जाळ घालतो आणि गरम पाणी आणून देतो, ते नाही करत दिसत. 99 वेळेला एखाद्यासाठी चांगलं काम करा आणि एकदा चुकीचं वागा. माणसं 99 चांगली कामं विसरून जातात, एकच चुकीचं काम लोक लक्षात ठेवतात. खरं सांगतो तुम्हाला, हा प्रयोग करून बघा तुम्ही. 99 वेळेला तुम्ही बोराटे महाराजाला तारीख द्या आणि एकदा फक्त त्याच्या मनासारखं देऊ नका, नाराज होते. 99 वेळा वाईट गोष्ट, चांगल्या गोष्टी विसरतात लोक आणि एकच वाईट गोष्ट लक्षात ठेवतात. जनाबाई सांगू लागली, जनी सांगेलो का नाव घाली माझा सखा. आंघोळीला गेले तर जगाचा बाप लेक म्हणून आंघोळ घालायला येतो, हे भजन केलेलं दिसत नाही का रे? म्हणून साधून केलेला उपदेश कधी वायाला जात नाही. मागचा आवाज कमी करा. आणि सामान्य माणसाचा उपदेश कधी कोणाच्या फायद्याला येत नाही. साधूच्या संगतीमध्ये रेडा आला तर रेड्याचं मंदिर आहे, साधूच्या संगतीमध्ये भिंत आली तर भिंतीचं मंदिर आहे. ऐका, आज या कारखान्यावरती तुम्ही जर कीर्तन ऐकताय ना या सभागृहात, तर तुम्हाला वाटत असेल आपला परमार्थ, आपण केलेलं भजन हे वायाला जाईल. डोक्यातनं काढा हे. ज्या आरती तुम्ही कीर्तन ऐकायला बसलात ना, त्या आरती हे वायाला नाही जाणार. भिंतीनं प्रेम केलं माऊलीवर तर आज भिंतीचं मंदिर आहे. खांबानं प्रेम केलं माऊलीवर तर आज खांबाचं मंदिर आहे. प्रेम केलं रेड्यानं माऊलीवर तर आज रेड्याचं मंदिर आहे. सामान्य गोष्टी माऊलीवर प्रेम करून एवढ्या मोठ्या होतात. आपण तर भजन करणारी माणसं आहे, आपलं देव का वाटोळं करेल? आणि तसंही तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जगात कधी वायाला गेली नाही आणि इथून पुढं कधी वायाला जाणार नाही. एवढं त्याचं नाम गोड आहे. त्याचंच नामस्मरण का करावं, त्याचंच नाम का घ्यावं, यालाही कारण आहे हो. माझ्याकडे लक्ष द्या. त्याचंच नामस्मरण का करायचं सोपं सांगतो. माझ्याकडे जर पाहत असाल तर कीर्तन कळेल. सगळीच कीर्तन ऐकून कळत नाहीत, बघूनही कळतात. हा, खिशातला मणी सुद्धा जपावाच लागतो, माळेतला मणी सुद्धा मोजावाच लागतो. फक्त या 2 मण्यात फरक आहे. सर, खिशातला मणी असा आत बाहेर ढकलावा लागतो आणि माळेतला मणी आत ओढावा लागतो. सोपं करू का फौजी साहेब? माळ आत ओढायची, माल बाहेर दाबायचा. अजून सोपं करू का? पुण्य असं आत ओढायचं असतं, पाप असं बाहेर ढकलायचं असतं. आणि म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हातानं कोणी घ्यायचं नसतं. हे आपलं केला इशारा जाता जाता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, का सुपंत धरावा, साधूनं सांगितला म्हणून सुपंत पत्करावा. एक तर असं आहे, आम्हाला सुपंताची गोडी लागत नाही आणि एकदा त्या सुपंताची गोडी लागली, आवड निर्माण झाली ना, परिणाम असा आहे, लाचावले मन लागले से गोडी, 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 ओ लाचावले मन लागले से गोडी, लाचावले मन लागले से गोडी, लाचावले मन लागले से गोडी. ते जीवे न सोडी ऐसे झाले, ओ ते जीवे न सोडी ऐसे झाले, हो ते जीवे न सोडी ऐसे झाले, हो ते जीवे न सोडी ऐसे झाले, आता दृष्टी पुढ ऐसाची तोर आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तोर आहे.
साधूचे घोडे दूर आहे आता दूरचे घोडे ऐसा दूर जो मी तुझं पाहे पांडुरंगा. एकतर देव आवडत नाही आणि एकदा देव आवडायला लागला ना परत त्याच्यापासून आपल्याला दूर कोण करू शकत नाही. म्हणून अवघे धरू सुपंथ. तुमचं जर माझ्याकडे लक्ष असेल एक मुद्दा सांगून देतो साधूचं काय ऐकावं. पंढरपूरला गेल्यानंतर आदिदर्शन विठोबाचं की आदिदर्शन नामदेव पायरीचं बोला. तुम्ही जाता ना पंढरपूरला. हात वर करा बरं. हात वर घ्या बरं. कोणाकोणाला माहिती नाही पंढरपूर त्यानं आदिदर्शन विठोबाचं की आदिदर्शन नामदेव पायरीचं बोला ना. मी काय पाकिस्तानचं थोडी नाही. आदिदर्शन देवाचं की आदिदर्शन चोखोबरायांचं. आदिदर्शन देवाचं की आदिदर्शन पुंडलिकाचं. म्हणजे जेवढी किंमत देवाला तेवढीच किंमत देवाच्या भक्ताला. याच्या पुढे जाऊन सांगू का जेवढी किंमत देवाला त्याच्यापेक्षा जास्त किंमत भक्ताला आहे. आमुच्या भावे तुला देव का बरं भक्ताला जास्त किंमत आहे. ऐका वारकरी मंडळी मी सोपं करून सांगतो तुम्हाला. संघर्ष देवाला आहे देवाच्या भक्ताला संघर्ष नाही. मालकाला त्रास आहे हो गड्याला कुठं त्रास आहे. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. मालकाला एवढं टेन्शन आहे गड्याला नाही त्रास. 10:30 येते ते कामावर 11:30 कामाला सुरुवात करते ते 2 वाजता तर जेवायला सुट्टी 5 वाजता तर निघाला घरी. तो मालकाला फार त्रास आहे. गाडी निवांत आहे. खरं सांगू का दास होण्यात जी मजा आहे ना ती मालक होण्यात मजाच नाही. म्हणून बळीयाच्या अंकित आम्ही झालो. हे पण जमलं पाहिजे. मालकाच्या अंकित राहायचं मालक व्हायचं. मी लहान होतो ना तेव्हा माझे श्री गुरुवर्य वैकुंठवासी रमेश महाराज खंडागळे यांना मी सारखं म्हणायचो मला आमच्या गावातले भजनी मंडळ मिसळून घेत नाही. लहान होतो हा माझा गैरसमज होता. असं काय नसतं. कुठलं भजनी मंडळ कोणाला मिसळून घेत नाही असं नसतं. पण याच्या एवढा होतो तेव्हा गैरसमज. माझ्या गुरुने एक मला मार्ग सांगितला. असं करायचं म्हणे त्यांच्यातच राहायचं आणि एक दिवस त्यांच्याच खांद्यावर बसायचं. म्हणजे नेमकं काय त्यांच्यातच राहायचं हो. त्यांच्यापासून वेगळं नाही व्हायचं. का वेगळं राहिल्यानंतर वैर निर्माण होईल. त्यांच्यातच घुसायला आलं पाहिजे. घुसता 4 चौकात बसताही आलं पाहिजे. गर्दीत घुसताही आलं पाहिजे. वाट करून बसताही आलं पाहिजे. हे यांना चांगलं जमतं. मालकाला मालक म्हणतात. मालकाच्या मालकीनबाई होतात. बघा तुम्ही प्रयोग करून. निवडणुकीला उभा राहायचं असावं. साधं इलेक्शन असू द्या सरपंच पदाचं मेंबर व्हायचं. रात्री 11:30 वाजेपर्यंत गावाच्या मीटिंगमध्ये ऐकतो आणि सगळं ऐकून म्हणतो तुमच्या सगळ्याचं खरं आहे हो. राहतो उभा हरकत नाही पण एकदा तिला विचारतो मग सांगतो. अंकित राहतात आणि मालकीन होतात आपल्या. आपल्याला सुद्धा घरी गेल्यावर नारळ कुणाकडे द्यावा लागतो आहे का नाही चोपदार. त्यांना पटलं म्हणजे सप्त्याला पटलं. आता गंमत सोडा ऐका. संघर्ष देवाला करावा लागतो भक्ताला कधी संघर्ष करावा लागत नाही. 500 वर्ष संघर्ष चालू होता रामाच्या देवळासाठी. हनुमानगडी तेव्हाही सुरक्षित होती आजही सुरक्षित आहे. भक्ताला कुठं संघर्ष. जगाच्या बापाला टेन्शन आहे भक्ताला संघर्ष नाही. अजून सोपं करू का. अशी कितीतरी गावं तुम्हाला सापडतील. अशी कितीतरी गावं तुम्हाला सापडतील की जिथं रामाचं मंदिर नाही पण असं एक गाव शोधून सापडणार नाही की त्या गावात मारुतीचं मंदिर नाही. अरे संघर्ष देवाला करावा लागतो. संघर्ष भक्ताला कधी करावा लागत नाही. आणि म्हणून तुकोबरायांसारख्या मोठ्या साधून म्हणावं तुका म्हणे मज धाडिले निरोपा धाडिले निरोपा. तुका म्हणे मज धाडिले निरोपा निरोपा. पांडुरंग परमात्म्यापेक्षा जास्तीची महत्त्व आणि जास्तची किंमत जर कोणाला असेल तर साधूला आहे. आणि म्हणून या साधू संतांच्या पवित्र स्पर्शानं पदस्पर्शानं पावन झालेल्या या सातारा नगरीमध्ये माजी सहकार मंत्री लोकनेते सहकार महर्षी वैकुंठवासी आदरणीय आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व भाऊसाहेबजी महाराज अर्थात
अभयसिंहराजे श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले भाऊसाहेब महाराजांच्या गुणगौरवांचा कार्यकर्तृत्वांचा स्मरण सोहळा. मोठी माणसं देहानं जरी आपल्यात नसली ना तरी विचारानं मात्र आपल्यात असतात. देहानं भाऊसाहेब महाराज आपल्यात नाही आहेत, पण विचारानं आजही आपल्या अंतःकरणामध्ये आहेत. 20 वर्षापूर्वी वैकुंठाची प्राप्ती आहे, पण आजही त्यांच्या अनंत आठवणी आपल्या अंतःकरणामध्ये आहेत. पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा. सहज कुठलीही गोष्ट या जगात घडत नाही. वडिलांच्या परमपुण्याच्या बळावर आपल्या कर्तृत्वानं समाज आपला साकारणारं नेतृत्व, आपल्या भागाचं वैभव भूषण, आपल्या सातारा जिल्ह्याचा प्राण आदरणीय सन्माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले अर्थात श्रीमंत छत्रपती आणि आमदार साहेबांच्या कुशल नेतृत्वानं, सुंदर आयोजनानं, प्रयोजनानं हा चालू असणारा नामयज्ञ सोहळा संपूर्ण अजिंक्यतारा साखर कारखान्यातील सर्व संचालक, उपसंचालक, सर्व कर्मचारी वृंद, आमच्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय जीवाजीराव मोहिते पाटील, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय यशवंतदादा साळुंखे, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय सावंत साहेब, माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, या संपूर्ण साखर कारखान्याचे कर्मचारी बांधव, आमच्यावरती प्रेम असणारं सर्व शेंद्रेगावचं भजनी मंडळ आहे, सातारा पंचकृषीतील सर्व भजनी मंडळ, वारकरी बांधव, एकाचं नाव घेतलं तर एकाचं नाव पाठीमागं राहणार आहे. एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले, पण तरीसुद्धा धाडस करून माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि आमच्या वारकऱ्यांचा प्राण वैभव शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा जे संपन्न आहेत आणि वारकरी वैभवानं जे अलंकृत आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण सातारा जिल्ह्याचं वैभव संभाजी शेळके सरांच्या कुशल मार्गदर्शनानं आणि परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय बाबा महाराज, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय आप्पा महाराज, परमादरणीय परमश्रद्धेय रामचंद्र महाराज यांच्या व्यासपीठाच्या नेतृत्वानं, त्याचबरोबर ज्ञानराज गुरुकुलच्या या सुंदर विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं आदरणीय हरिभक्तपरायण पवार महाराज, परमादरणीय परमश्रद्धेय महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आदरणीय योगेशजी महाराज, पलीकडे गंगाधर महाराजही आज कीर्तनात उपस्थित आहेत. परमादरणीय परमश्रद्धेय सातारा जिल्ह्याचं वैभव आणि भूषण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण संतोषजी महाराज ढाणे, बऱ्याच वेळा संभाजी महाराज असतील, आदरणीय संतोष महाराज असतील, हे कधी मागं कधी पुढं असतात. एखाद्या कीर्तनकाराला कीर्तनात देव भेटल, पण कीर्तनात कीर्तनकाराला दुसरा कीर्तनकार भेटत नाही, आहे की नाही बाबा महाराज? पण आज मी भाग्यवान आहे, एकीकडं उजव्या बाजूची सत्ता सुद्धा ताकदीची आहे आणि डाव्या पक्षानं सुद्धा गेल्या 2-4 दिवसापासून ताकद बांधायला सुरुवात केलेली आहे. चाललंय त्यांच्या मिटिंगा वगैरे अमुक तमुक. सप्त्याच्या म्हणतो मी, 4 दिवस झाले, आज 5वा दिवस आहे. असं हे सगळं ताकदीचं आहे. आदरणीय हरिभक्तपरायण बाकी सर्व महाराज मंडळी, माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे ते आपण सर्वजणच आहात. एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहील, ज्यांचं नाव राहिलं त्यांनी रागाला जाऊ नका, कृपया क्षमा करा. सगळीजण माझ्यावरती प्रेम करणारी माणसं आदरणीय विजय महाराज आहेत, बाकी तुम्ही सर्व महाराज मंडळी आहात. दोनही चोपदार अतिशय गोड आहेत. माझ्या उजव्या हाताच्या चोपदारापेक्षा मला डाव्या हाताचे चोपदार अतिशय आवडलेले आहेत. बघा ना किती देखणे आहेत ते. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यासाठी, असं मस्तपैकी बघा. असं मृदंगाचार्य सुद्धा देखणे, पेटी मास्तर सुद्धा देखणा, ज्यांनी तारीख दिली ते आदरणीय संभाजी सुद्धा देखणेच आहेत. तिकडं महाराज ढाणे महाराज आहेत ते सुद्धा देखणे आहेत. सगळंच देखणं आहे. विनेकरी तर बघा ना किती देखणं आहे. तुकोबऱ्यांना दडवावून त्यांना बाहेर काढावं एवढा देखणा विनेकरी आहे हो. सगळं असं देखणं वातावरण आहे. महाराज तरी कुठं ह्याक नाही, तो सुद्धा बऱ्यापैकी देखणं आहे. असं सगळं वातावरण शांत आहे. ज्यांचा साऊंड, ज्यांच्या माध्यमातून आपण हे कीर्तन ऐकताय, अतिशय गोड साऊंड सिस्टम आहे आणि आपण सर्वजण अतिशय वारकऱ्यांवरती प्रेम करणारी माणसं आहात. ज्या आरती आमच्या नामसप्ताहामध्ये आणि आमच्या धर्माच्या मंडपामध्ये आलात ना, त्या आरती आम्ही महाराष्ट्रातली माणसं आहोत, यातील मात्र शंका नाही. आमचा महाराष्ट्र म्हणजे वारकऱ्यांचा प्राण आहे. आमचा महाराष्ट्र म्हणजे वारकऱ्यांचं भूषण आहे. आमचा महाराष्ट्र कोण्या आभारगभाराची संपत्ती नाही. आमचा महाराष्ट्र म्हणजे कोण्या श्रीमंताची धनिकाची प्रॉपर्टी नाही. आमचा महाराष्ट्र कुणाची प्रॉपर्टी आहे? आमचा महाराष्ट्र चौघाची अमानत आहे. एक आळंदीचा ज्ञानोबा, 2 देहूचे तुकोबा, 3 आमच्या पंढरीचा विठोबा
आणि 4 स्वराज्याचा खरा शिल्पकार छत्रपती शिवबा लेखा चौघाचा महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कीर्तन करताना विशेष आनंद होतो. आमच्या सातारा जिल्ह्यानं महाराष्ट्राला देशाला दिलं काय? हजारो माणसं असतील, लाखो माणसं असतील, करोडो लोक असतील, कोटी लोक असतील भारत देशामध्ये, पण कोटी लोकांचं संरक्षण करायला खांद्यावरती बंदूक घेऊन सीमेवरती जवान म्हणून कार्यरत असणाऱ्या सैनिकांची सगळ्यात जास्त संख्या ही सातारा जिल्ह्यातली आहे, याचा आम्हाला विशेष अभिमान आहे. आणि तसंही एखादा सैनिक उभा राहतो तो काही उगाच नाही. शक्यतो कोण्या श्रीमंताचं पोरग देशाची सेवा करायला सीमेवरती लढत नाही. शक्यतो कोण्या धनिकाचं पोरग खांद्यावरती बंदूक घेऊन सीमेवरती लढत नाही. मग देशाची सेवा कोण करतो? ज्याची माय जनावरांच्या दुधाच्या धारा काढते आणि ज्याचा बाप रानात दारी धरतो ना, त्या शेतकऱ्याचं पोरग अख्खा भारत देश सांभाळतं, हे कायम लक्षात राहू दे. या वारकऱ्यांच्या आणि धारकऱ्यांच्या मातीत आजचं कीर्तन आहे. मग या मातीचा एक गुणधर्म आहे आमच्या वारकरी बांधवांनी सांगितलेला. कोणता? करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी. आला गोनिया पाया विनवितो तुम्हाला, आला गोनिया पाया विनवितो तुम्हाला, आला गोनिया पाया विनवितो तुम्हाला, आला गोनिया पाया विनवितो करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला, टाळी बोला. जयघोष यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजचं हे कीर्तनाचं चित्रीकरण होते. माझी त्या दादाला विनंती आहे, चांगलं चांगलं घ्या आणि मला गोरं बनवा, फिल्टर बिल्टर लावून मस्तपैकी, असं बऱ्यापैकी दिसावं ना. असं म्हणतात लोक की काळ कैद करून ठेवता येत नाही. लोक म्हणतात काळ कैद करून ठेवता येत नाही, पण काळाला सुद्धा बांधून ठेवतो ना, त्याचं नाव फोटोग्राफर असतं. असा आवळून ठेवतो काळाला बांधून. कोण म्हणतं काळ बांधून ठेवता येत नाही? त्यांनी बांधून ठेवलाय. फोटोग्राफर ना हा क्षण कैद करत नाही, आठवणी कैद करतो. जयघोष यूट्यूबच्या माध्यमातून हे कीर्तन तुम्हाला पाहता येईल. अतिशय सुंदर त्यांचाही चॅनल आहे. त्यांना सुद्धा लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबून सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. त्यामुळं असं जयघोषच्या माध्यमातून योगेश महाराजांच्या नेहमी आम्हाला अपडेट असतात. मी पाहतो तुम्हाला व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला ते येत असतं. तुमचं अतिशय चांगलं आहे. आणि जे लोक झोपण्याचा प्रयत्न करतात त्यांना झूम आऊट करून घ्या, लगेचच घ्या. असे जे पेंगायला लागलेत ना ते. मला इथं वातावरण फार गोड वाटलं. रात्री माझं एका गावात कीर्तन होतं ना, पुढं बसलेलं असं बटाट्यावानी डोळं करून पाहायचं. मी त्याच्याकडेच बघून कीर्तन केलं 2 तास. आणि कीर्तन झाल्यावर गावातल्या पोरांनी सांगितलं, बाबा म्हातारा अख्खं बहिरं होतं म्हणून. ज्याला ऐकायला कमी येतं ना त्याला पुढं बसायचा लय नाद असतो, इथलं नाही. ज्याला बोलायला येत नाही ना त्याला माईकचा लय नाद हो. बाबा महाराज परवा ना एक माईकवर बोलत होता माणूस माझ्या कीर्तनाच्या अगोदर. चला आज आपल्या गावात बोराटे महाराजाचं हे होणार आहे. हे एका बाजूनं महिलांनी बसा आणि दुसऱ्या बाजूनं स्त्रियांनी बसा. कीर्तन झाल्यावर ते बोलायला आलं, आज आपल्या गावात सागर महाराज बोराटे यांनी सुंदर कीर्तन केल्याबद्दल गावाच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं शोकाकुल वातावरणात दुःखद अंतकरणानं महाराजांना आणि त्यांच्या साथीदारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. इस देश की दुर्दशा दुर्जनों की वजह से नहीं है, बल्कि सज्जनों की अक्रियाशीलता से है. देशाचं वाटोळं वाईट लोकांमुळे कधी होत नाही हो. चांगली माणसं मागं राहतात म्हणून नको ती माणसं पुढे येतात. बापानं पोराच्या पाया पडावं का पोरानं बापाच्या? पोरानं बापाच्या. सासूनं सुनाच्या पाया पडावं का सुनबाईनं सासूच्या? बोला ना, सुनबाईनं सासूच्या. पण कधी कधी तीच म्हातारी म्हणते, सुनबाई माणसं मोजत जा मग भाकऱ्या टाकत जा, नाही तर तुझ्या. मग आता काय म्हणला होता सुनबाईनं सासूच्या? तसं तुकोबराईने तुमच्या माझ्या पायाला हात लावावा हे उचितच नाही. पण बुडत हे जन न देखवे डोळा. महाराजांनी आमच्या पायाला हात लावावा तेवढी आपली पात्रता नाही. माफी मागून शब्द वापरतो. तुकोबराईने आपल्या पायाला हात लावावा तेवढी आपली पात्रता सोडा लायकी सुद्धा नाही. तुकोबराईने पायाला हात लावावा ना
फक्त भगवंताच्या, आणि ते तेच करत होते. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. हे धरोनिया बाही भवहा तारी दातारा, बाबा तारे धरोनिया बाही भवहा तारी दातारा, चतुरात श्रोवणे गुण लावावाची हाणे, मुकुट सगळावणे धन्य चतुरात श्रोवणे गुण लावण्याची गाणे, गुणा सगळावणे धन्य तुझे विठोबा. विठोबा पाहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माता पायी आता राखावे. हे देवा, दुसऱ्या कुणाच्या पायावर डोकं टेकवणारी माणसं नाही आम्ही. अवघे धरू सुपंतना एके धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. निष्ठावंत होते तुकाराम महाराज, आता निष्ठावंत राहिले नाहीत. निष्ठा निश्चितले लय जण आहेत. निष्ठावंत असणं वेगळं, निष्ठा निश्चितले असणं वेगळं. कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो ना, तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करत. म्हणून मी नेहमी सांगतो, 3 लोकांना कधी विसरू नका. ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला. पक्क लक्षात ठेवा. 2 प्रकारची माणसं जगात आहेत, कृतज्ञ आणि कृतज्ञ. कृतज्ञ दुसऱ्याच्या उपकाराची जाणीव ठेवतो तो. कृतज्ञ कुणाच्याच उपकाराची जाणीव नाही. एकदा कबूतर भरारी मारत होतं वरून, उंदराची पिलं बुडत होती. पाहिलीत का उंदराची पिलं? पाण्यात बुडत होती, पाण्यात. दया आली कबुतराला, त्यानं भरारी मारली. दोन्ही उंदराची पिलं चोचीमध्ये पकडली, आणली हो, घरट्यात ठेवली, पंख पसरले, ऊब दिली. 15 मिनिटं ऊब दिली पिलांना. कुणी? कबुतरानं. कुणाला? पिलांना. कुणाच्या पिलांना? उंदराच्या पिलांना. 15 मिनिटं थंडी वाजली होती ना पिलांना म्हणून. 15 मिनिटानं कबुतराच्या लक्षात आलं त्याला उडताच येईना, त्याचे पंखही बाहेर निघेनात. मग त्याचं लक्ष गेलं, ज्या पिलांना आपण ऊब दिली ना, त्याच पिलाने आपला करेक्ट कार्यक्रम केला. पंख कुरतडून कुरतडून खाल्ले. उलट त्या उंदराच्या पिलाने स्टेटस ठेवला, शांतता अधिक संयम बरोबर करेक्ट कार्यक्रम. अशी बरीच उंदराची पिलं तुमच्या आजूबाजूला फिरतात कबुतरानो. कीर्तन ऐकून हेही शिका उंदराची पिलं ओळखायला. पण कृतज्ञ माणसाचं तसं नाही. 90 वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबाच्या हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली. म्हातारा 90चा होता, शुद्धीवर आला. डॉक्टरनं हात हातात घेतला. बाबा बरं वाटतं का हो? हा. माझ्यामुळे वाचला तुम्ही. डॉक्टर, आत्मस्तुती ही आत्महत्या असते. आपली स्तुती आपण नाही करावी. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्यांचे नारायण. तुम्ही मोठे आहात, आदर आहे तुमचा, पण नका श्रेय लाटू देवामुळे वाचलो. नाही बाबा, 90 वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबाच्या हृदयाची शस्त्रक्रिया पार पडताना कुणी गॅरंटी घेत नव्हतं. साताऱ्यातलं आहे ना तुम्ही? हा. अख्खा सातारा पालता घातलाय तुम्ही बाबा. कुणी सुद्धा तुम्हाला दवाखान्यात घेतलं नाही, माझ्यामुळे वाचला तुम्ही. 3.5 लाखात तुमचं ऑपरेशन केलंय पठ्ठ्यानं. MSME माझ्यासारखा डॉक्टर तुम्हाला शोधून नाही सापडणार. आता तर म्हाताऱ्याच्या डोळ्याला 2-2 धारा लागल्या. बाबा रडता का हो? डॉक्टर कोण्या गावचे? साताऱ्यातलाच आहे. एमडी आहात? MS आहे. मला वाचवलं. हा. किती लाख खर्च आला माझ्या ऑपरेशनला? 3.5 लाख. किती तास ऑपरेशन चाललं? 3.5 तास. डॉक्टर बोलू का? बोला ना बाबा. माझं हृदय अवघं 3.5 तास तुम्ही तुमच्या तळहातावर सांभाळलं. माझं हृदय अवघं 3.5 तास तुम्ही तुमच्या तळहातावर सांभाळलं, तर त्याचं 3.5 लाख रुपये बिल केलं. जगाच्या बापानं 90 वर्षाचा होईपर्यंत मला फुकट सांभाळलं. त्या देवाचे उपकार किती मानू, म्हणून माझ्या डोळ्याला पाणी.
याला कृतज्ञ म्हणा. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हारी, वाचोनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. सरपण तर असंही ठरलेलं आहे ना, असंही सरपण होणार आहे आपलं. मग सरपणाच्या अगोदर समर्पण करायला काय अडचण आहे? सरपणाकडे जाणारी माणसं भरपूर दिसतील तुम्हाला, समर्पणाकडे जाणारी माणसं जगात कमी आहेत. माझ्या दादानं दिलाय ना देह देवानं, तर त्याचं भजन करण्यासाठी दिलेलं आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. आणि दिला या काळ्या अवकाश. कोरोना काळात 17.5 लाख माणसं मिलीत महाराष्ट्रातली. किती लाख? 17.5 लाखाच्या यादीला अजून तुमचं माझं नाव नाही आलं. हे जगाच्या मालकाचे आपल्यावर उपकार आहेत, हे लक्षात राहू द्या. विठ्ठल 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 झाडाचं परमप्रयोजन आहे त्यानं सावली देणं, फुलाचं परमप्रयोजन आहे त्यानं सुगंध देणं, देहाचं परमप्रयोजन आहे आपण स्वाभिमानी असणं, सोन्याचं परमप्रयोजन आहे त्यानं शुद्ध असणं, साखरेचं परमप्रयोजन आहे तिनं गोड असणं. हे साखर कारखान्यात सांगतो मी. साखरेचं परमप्रयोजन आहे तिनं गोड असणं, आणि आयुष्याचं परमप्रयोजन आहे आपण भगवंत आपलासा करणं अवघे धरू सुपंथ. झाडाचं परमप्रयोजन आहे त्यानं सावली दिली पाहिजे. बरीच झाडं मोठी असतात पण सावलीच्या बाबतीत तुटपुंजे असतात. झाड मोठं असावं, सावलीही मोठी असावी. कधी कधी झाड खूप मोठं असतं, आज पेटवलं तर 168 दिवस विझायचं नाही, एवढं मोठं झाड आहे. पण त्याच्या घरी गेल्यानंतर झाड म्हटलं तरी झाडत नाही. झाड कळतं ना तुम्हाला? गरीबाच्या घरी कधी जाओ, त्याचा दरवाजा मोकळाच असतो, मोठ्याच्या बंगल्यावर पाटी लावलेली असते. म्हणा बाबा तुमचं तुम्ही. गरीबाच्या घरी कधी जा, चहा येतो ना, चहाचा कपही भरलेला आणि खाली बशीही भरलेली, दोन्ही जोडीनं. मोठ्याच्या बंगल्यातला चहा बशीचा पत्ताच नाही, इतकाच लांब कप असतो. माझ्या हाताकडे बघून कप आठवा, कपच आठवा. कपाव चढून धोत्राचा सोगा वर घेऊन टाचा उचलून वाकून बघावं लागतं, दिलंय का खोकल्याचं औषध आणलंय म्हणून. गरीबाच्या घरी जेवायला बसा, आग्रहानं वाढतात हो. 1 भाकरी घ्या, 2 भाकरी घ्या, अर्धी घ्या. मोठ्याच्या घरी हवं का हवं का हवं का हवं का हवं का हवं का, वाढलंच नाही तो डोंबाल खावं का. माझ्या दादानो माऊलीची ओवी आहे. जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, तेथ जाण धनंजया विभूती माझी. अरे ज्याचा बंगला मोठा असतो ना, त्याचं काळीज सुद्धा मोठं असलं पाहिजे. नाही तर माणसं म्हणतात आपल्या तालुक्यात, बडा घर पोकळ वासान वारा जाई. झाडाचं परमप्रयोजन आहे त्यानं सावली दिली पाहिजे लोकाला. कोणासारखी सावली द्यावी? कर्मवीर भाऊराव पाटलांसारखी सावली असावी. भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करायला सुरुवात केली. 1-1 रुपया मागत होते, 1-1 रुपया. गावातले कोट्याधीश माणूस जवळ आला, अण्णांच्या समोर उभा राहिला, विचारलं, रयत शिक्षण संस्थेची स्थापना करता आपण? हा. 4 कोटी रुपये देतो, फक्त एक काम करा, आमच्या वडिलांचं नाव संस्थेला द्या. का बरं? रयत नाव काढून टाका, आमच्या वडिलांचं नाव द्या तिथं. अण्णा समोर आले, सांगू लागले, 4 कोटी काय, 10 कोटी जरी दिले ना, हे जमणार नाही का? रयत हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आवडतं नाव आहे. रयत माझ्या देवाचं नाव आहे. रयत स्वराज्याचा स्वाभिमान आहे. रयत महाराष्ट्राचा प्राण आहे. रयत भारत देशाची अस्मिता आहे. लंकेमध्ये सोनं भरपूर होतं, संस्कृती नव्हती तर लंका जळाली. द्वारकेमध्ये सोनं भरपूर होतं, संस्कृती नव्हती तर द्वारका बुडाली. अमेरिका, आफ्रिका, फ्रान्स, इटली, जर्मनी, रशिया, इंडोनेशिया, कोणत्याही देशात जा, सोनं भरपूर पाहायला मिळेल, संस्कृती मिळणार नाही. म्हणून जळाली तिचं नाव लंका, बुडाली तिचं नाव द्वारका. एक ना एक दिवस जळणार आहे तिचं नाव अमेरिका, एक ना एक दिवस बुडणार आहे तिचं नाव आफ्रिका. पण सोन्याच्या बरोबरीनं संस्कृती आमच्या भारताच्या मातीत आहे, म्हणून चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत टिकणार आहे ती भारत माता. आम्ही या वंशातल्या
वेळ आली तर मी माझ्या बापाचं नाव बदलायला तयार आहे, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचं नाव बदलणार नाही. केवढा मोठा स्वाभिमान होता आमच्या अण्णांकडे. म्हणून झाड मोठं असावं, सावली सुद्धा मोठी असावी. 3 परंपरा आहेत महाराष्ट्राला. 1 वडाची परंपरा, 2 गडाची परंपरा, 3 फडाची परंपरा. या 3 परंपरा आहेत. गडाची परंपरा पूर्वेकडे गेलात ना तुम्ही मराठवाडा विदर्भात तर भक्तीचे गड आहेत, आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्रात आला तर शक्तीचे गड आहेत. वडाची परंपरा, वड काय नष्ट होतो का? सद्गुरू जोग महाराज आमच्यासाठी वड आहेत. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर आमच्यासाठी वड आहेत. आबासाहेब महाराज आपल्यासाठी वड आहेत. आणि ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र जमलोत ना, आदरणीय भाऊसाहेबजी महाराज आपल्यासाठी वडच आहेत. ती वडाची परंपरा काय नष्ट होते का? अरे वडाला पारंब्या असतात, वड चालत राहतो चालत राहतो चालत राहतो चालत राहतो. आपण फक्त वडाला म्हणायचं असतं, वडा म्हणा पाव. आपण वडाला म्हणावं, जसा तू वाढत राहतो ना तसा आम्ही वाढत राहणार आहे. वडाची परंपरा महाराष्ट्राला आहे, गडाची परंपरा महाराष्ट्राला आहे, फडाची सुद्धा परंपरा आहे. वासकर फड, आजरेकर फड, दिहूकर फड ही फडाची परंपरा आहेत. फड ह्या शब्दाला फार मोठा संघर्ष करावा लागलाय साहेब. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, फड हा शब्द पहिल्यांदा नारायणगावला होता, मग तुऱ्याला आला, सांभाळायच्या निमित्तानं कोल्हापूरला गेला. फड तिथंही त्याला दम निघला नाही, मग आमच्या पंढरपूरला गेला. आणि मग तिथल्या फडकऱ्यांनी देवाचं वर्णन, किरीट कुंडले मंडित श्रीमुख अति सुंदर शोभत सुंदर शोभत गळा वैजयंती डुल्लत हार मिळवत तुळशीचा पंढरपुरी जे भीमातटी पंढरपुरी जे भीमातटी हार मिळवत तुळशीचा पंढरपुरी जे पंढर मनोहर गोमट. आमच्या संप्रदायात सुद्धा हे परमप्रयोजन टिकलं पाहिजे. कसं आहे, जसं तुमच्याकडे मंत्रिमंडळ आहे ना, तसं आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा एक मंत्रिमंडळ आहे. आमच्याकडे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, कृषीमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, सगळी खाते आहेत आमच्यात. आणि आपण सगळे आमदार आहे हे माहीत असावं तुम्हाला. वारकरी संप्रदायातले मुख्यमंत्री कोण? मुक्त कैवल्य तुजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय आमच्या वारकरी संप्रदायातले मुख्यमंत्री आहेत. ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया. आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना ना आम्हाला एक वारी सांगितली बघा, सुरत मार्गे गुवाहाटी, आपलं ते आळंदी मार्गे पंढरपूर. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. आमच्या ज्ञानोबरायांनी परमार्थाची धुरा सांभाळी मुख्यमंत्री आहेत ते. वारकरी संप्रदायामध्ये अर्थमंत्री सुद्धा आहेत. वारकरी संप्रदायातले अर्थमंत्री नामदेव महाराज आहेत. नामा तू प्रेमाचा भंडारी, नामदेव महाराज अर्थमंत्री आहेत, त्यात नवल नाही. वारकरी संप्रदायामध्ये कृषी मंत्री पद सुद्धा आहे. मला जरा मदत करू लागा बसलेले, तुम्ही काय एवढी अडाणी नाही, तुम्हाला कळतं कुठली पदं कोणाकडं. सांगा बरं, वारकरी संप्रदायातले कृषी मंत्री कोण? सावतामाळी महाराज, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. वारकरी संप्रदायामध्ये शिक्षण मंत्र्याचं खातं दिलं मुक्ताबाईला. मुक्ताबाईनं 3 देव वटणीवर आणले, 1 ज्ञानदेव, 2 नामदेव आणि 3रा सगळ्यांचा आजोबा चांगदेव. 3 देव सरळ केले. महिला व बाल विभागाचं खातं दिलंय जनाबाईकडं. वारकरी संप्रदायामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री पद दिलंय गोरोबा काकाकडं. वारकरी संप्रदायामध्ये वस्त्रोद्योग मंत्री पद दिलंय कबीराचे मागे कबीर महाराज वस्त्रोद्योग मंत्री आहेत. हो, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बरेच दिवस गृहमंत्री पद नव्हतं, मग गृहमंत्री पद दिलं एकनाथ महाराजाला. गृहमंत्री संवेदनशील असावा लागतो, त्यानं म्हणावं लागतं मी पुन्हा येईन. म्हणजे यवन अंगावरी थुंकला परी प्रसाद देऊनी मुक्त केला. नदीला 108 वेळेला आंघोळ करीन, पण मी पुन्हा येईन, तुम्ही नागपूरच्या संत्र्यात उडू नका. एकनाथ महाराज
वारकरी संप्रदायामध्ये वन्य आणि पशुसंवर्धनच खातं तेवढं राहिलं होतं, तेही आता आम्ही सगळ्यांनी मिळून दिलंय सद्गुरू बाळूमामांकडं. काही राहिलं नाही, सगळी पदं दिली. पण कायदेमंत्री पद मात्र माझ्या तुकोबरायांनी स्वतः घेतलं. कायदे सगळे तुकोबरायांनी केले. तो सांडोणी आहिरा कोणे वेचाव्या त्या गारा, बहुलाज वाटे चित्ता आणि कापे देव म्हणता. दुसऱ्याला देव नाही म्हणणार आम्ही फक्त अवघे धरू सुपंथ. आपलं अवघं नसतं. वैष्णव मनोजया अवघी देवावरी माया.